नमस्कार. हुकुमाची राणी ही या मालिकेच्या 25 नोव्हेंबरच्या भागामध्ये काय झालं ते आपण पाहूया. सुरुवातीलाच आपण पाहतो की सर्वजण बसले असतात. बाबा बोलतात, आज राणीने पोहे चांगले केले होते नाही, तिचे आजचे पोहे मी किती वेळा खाऊ शकतो. एवढ्या तिथं काकी येते आणि काकी बोलते, उर्मिला आज वरची हातरुणं काढून घ्या बरं का. राणी बोलते, मी आहे ना, मी काढते. काकी बोलते, अगं तुम्ही दोघींनी काढा, एकटीच काढू नको. आबा बोलतात, थंडी वाढायला लागली आहे ना आता. इंद्रा आबांना बोलतो, आबा मी काय म्हणतो, तुम्ही रोज सकाळी जॉगिंगला येत जा, थंडीचा त्रास नाही होणार तुम्हाला. मालती त्याचं हे बोलणं ऐकून हसतच बोलते, इंद्रा तुला जर शक्य झालं ना तर तू अख्ख्या शहराला जॉगिंगला घेऊन जाशील. यावर इंद्रा बोलतो, हो मला काय प्रॉब्लेम नाही आहे. ॲक्च्युली मी माझ्या वर्कर्सना पण सांगतो, कामावर यायच्या आधी काहीतरी एक्सरसाइज करत जा. इंद्रा विक्रांतला बोलतो, बाय द वे विक्रांत, आज मेहता इंडस्ट्रीजचं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करायचं आहे आपल्याला. विक्रांत बोलतो, हो हो मी सगळे पेपर्स रेडी केलेत, फक्त सह्याच करायचे राहिलेत. इंद्रा सगळ्यांकडे बघत बोलतो, नाही आधी सह्या नाही होणार. इंद्रा असं बोलतात सर्वजण इंद्राकडे बघतात. आबा बोलतात, का रे काय झालं. इंद्रा बोलतो, आबा ॲक्च्युली राणीला काहीतरी त्यातले काही क्लॉजेस खटकत आहेत. राणीचं नाव काढताच मालतीच्या भोवयावर जातात. इंद्रा पुढे बोलत असतो, सो ती आज माझ्याबरोबर ऑफिसला येणार आहे, ती बघून घेईल. आबा बोलतात, अरे आपले मेहताशी जुने संबंध आहेत आणि आपले आधीच क्लॉज ठरलेले आहेत आणि परत आत्ता आपण असं एकाएकी त्यात बदल नाही ना करू शकत. विक्रांत बोलतो, हो कशाला, आत्तापर्यंत आपण इतकी वर्ष असंच कॉन्ट्रॅक्ट केलं आहे, सो त्याच्यामध्ये चेंजेस कशासाठी करायचे. यावर इंद्रा बोलतो, सो आय नो तुम्ही बोलताय ते सगळं बरोबर आहे, पण राणी उगाचच नाही बोलणार आबा, काहीतरी लॉजिक असेलच ना तिच्या बोलण्यामध्ये. आणि मला असं म्हणायचं आहे की एकदा जर तिने चेक केलं तर काय प्रॉब्लेम आहे. आबा बोलतात, तेही बरोबर आहे म्हणा, ठीक आहे घेऊ दे तिला एकदा चेक करून. मध्येच मालती बोलते, कशाला उगाच, काही गरज नाही आहे. आबा बोलतात, काय हरकत आहे एकदा चेक केलं तर. उर्मिला हळूच विक्रांतला बोलते, घर बळकवायचं हिला आणि फॅक्टरीवरती हक्क गाजवायचा आहे. विक्रांत मनातच बोलतो, माझा एक शब्द ऐकून घेत नाही, अक्कल काढतो माझी. आणि ही आत्ता राणी म्हणाली तर सगळं बरोबर आहे का तिचं. आबा बोलतात, बरं ठीक आहे इंद्रा, तो राणीला घेऊन जा. इंद्रा बोलतो, हो आबा. राणी मी आवरतो, तूही आवरून घे. राणी हो बोलते. तसा इंद्रा उठून निघून जातो. इंद्राच्या पाठोपाठ मालती रागाने निघून जाते. मालती उठून गेली की विक्रांतही रागाने त्याच्या रूममध्ये येतो. विक्रांत त्याच्या रूममध्ये येऊन हातात असणारा मोबाईल टाकून देतो. उर्मिला तिथं गाणं म्हणतच येते. ती गाणं म्हणताना बघून विक्रांत बोलतो, उर्मिला मला टेन्शन आलं आहे, तुला कळत नाही आहे का. उर्मिला बोलते, अरे काय झालं आहे काय तुला आणि एवढा का चिडलायस. विक्रांत बोलतो, काय झालं तुला कळलंच नाही आहे. उर्मिला बोलते, अरे काय झालं आहे. विक्रांत बोलतो, ती राणी फॅक्टरीमध्ये कॉन्ट्रॅक्ट बघायला येते, ती यायला नको आहे फॅक्टरीमध्ये. उर्मिला बोलते, अरे येऊ देत ना, त्याने आपल्याला असा काय फरक पडणार आहे. विक्रांत बोलतो, उर्मिला अगं ती साधीसुधी मुलगी नाही आहे, काही काढू शकते. उर्मिला बोलते, अरे काढू देत ना, आपल्याला काय. विक्रांत बोलतो, अगं तू मूर्ख आहेस का, इतक्या वर्षाच्या मेहनतीवर पाणी फिरेल. हे कॉन्ट्रॅक्ट नेहमीसारखंच व्हायला हवं, तसं जर का झालं नाही तर आपला फायदा होणार नाही, आपल्याला पैसे मिळणार नाहीत, आपल्याला घरी बसावं लागेल. उर्मिला बोलते, तू काय बोलतोयस ना, मला काहीच कळत नाही आहे. विक्रांत बोलतो, राणी म्हणते ना कॉन्ट्रॅक्टमध्ये गडबड आहे, तर ती आहेच आणि ती मी केली आहे. उर्मिला बोलते, काय. विक्रांत सांगत असतो, हो आत्ता नाही, आबांच्या वेळेपासूनच करतोय, आबांच्याही काही लक्षात आलेलं नाही आहे. हां फॅक्टरीचं थोडं नुकसान होतं आहे, पण त्यातून आपल्याला पैसे मिळत आहेत, हे कोणाला समजायला नको आहे. उर्मिला तुला समजतंय का, त्यामुळे राणी फॅक्टरीत यायला नको आहे. उर्मिला बोलते, बापरे असं झालं तर मग आपलं पितळ उघडं पडेल. विक्रांत बोलतो, मी म्हणतोय ना ती फॅक्टरीत यायला नको आहे, डोक्याला ताप आहे ती. उर्मिला काही करून तिला थांबवायला हवं, नाहीतर वाट लागेल. उर्मिला बोलते, अरे पण आता तिला फॅक्टरीमध्ये जायची परमिशन स्वतः आबांनी दिली आहे, कसं थांबवणार आहोत आपण तिला. इकडे इंद्राची तयारी झालेली असते. इंद्रा राणीला बोलतो, राणी झाली का तयारी. राणी तिथेच बोलते, हां झाली आहे, आपण माझा मोबाईल मिळत नाही आहे, आज ना मला काहीच सापडत नाही आहे. इंद्रा बोलतो, राणी अगं आपल्याला उशीर होतोय, चल लवकर. राणी तिचा मोबाईल शोधत असते. ती इंद्राकडे बघते तर इंद्रा गपचूप उभा असतो. राणी बोलते, सर तुम्ही नेहमी असंच करता, तुम्हाला जर एखादी वस्तू सापडत नसेल तर मी अशी सुंबासारखी उभी असते का.
मी तुम्हाला मदत करते ना शोधण्यासाठी, तुम्ही नुसतेच उभे आहे. यावर इंद्रा बोलतो, अगं मग तू माग ना माझ्याकडून हेल्प, मी करेन ना तुला. राणी बोलते, हाय का आता तुम्ही काय मदत मागता का माझ्याकडे, पण मी करते ना आपणहून तुम्हाला मदत. अगं पण मी विचारतो ना राणी, माझं हे कुठे गेलं ते कुठे गेलं, तसं तू विचारलंस का मला. राणी वैतागत बोलते, बरोबर आहे बरोबर आहे, चुकलं माझं, विचारलं पाहिजे होतं तुम्हाला. असं म्हणून राणी इंद्रासमोर हात जोडते. इंद्रा हसतच बोलतो, हो 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 शोधतो शोधतो. असं म्हणून दोघेही मोबाईल शोधायला लागतात. राणीला मोबाईल सापडतो. राणी बोलते, सापडला चला. दोघंही रूमच्या बाहेर चाललेले असतात. एवढ्यात राणीला काहीतरी आठवतं. राणी बोलते, अरे देवा, जे कामासाठी चाललोय ते राहिलंच ना. इंद्रा बोलतो, आता काय राहिलं. राणी पाठीमागे येऊन तिथं पडलेलं एक पुस्तक उचलते आणि इंद्राजवळ येते. इंद्रा बोलतो, बरं ते दे इकडं, माझ्या बॅगमध्ये ठेवतो. राणी बोलते, नको नको, तुम्हाला जड होईल. इंद्रा तिच्याकडे बघत बोलतो, हो जड तर होईलच, कारण त्या बुकबरोबर तू पण येशीलच ना. आणि तो हसायला लागतो. राणी बोलते, सर आता तुम्ही चेष्टा करताय माझी, राहू द्या मीच घेते माझं पुस्तक. इंद्रा बोलतो, सॉरी मी मस्करी करत होतो. अगं तुला माहीत नाहीत का, मोठमोठे जे लॉयर्स असतात ना ते त्यांचं सामान त्यांच्या असिस्टंटकडे देतात ठेवायला, तसं तू हे माझ्याकडे दे, आज मी तुझा असिस्टंट बनतो. हसतच राणी ते पुस्तक इंद्राकडे देते. राणी हसत बोलते, सर एक विचारू का. इंद्रा बोलतो, नाही नको नको. अहो सर, बरं बरं विचार. सर तुम्हाला आठवतं आहे का, आधी नाही का मी फॅक्टरीत पाऊल ठेवलेलं तुम्हाला अजिबात आवडायचं नाही, म्हणजे मी दिसलं तरी हाकलून द्यायचात तुम्ही मला, आणि आता स्वतःच फॅक्टरीत नेत आहे. प्रोग्रेस आहे हां. इंद्राला जुनं त्यानं जे वागलं होतं ते आठवतं. इंद्रा बोलतो, अगं राणी ती वेळ वेगळी होती, मला माहीत आहे मी चुकीचं होतं त्यावेळेला, पण तू सोड ना आता, त्या कशाला जुनी आठवणी उकरून काढतेस. राणी बोलते, अहो तसं नाही, म्हणजे त्यावेळी असं कोणी कल्पना केली नव्हती ना की आता असं होईल. अहो वेळेवर नाही आलं तर किती बाबा ओरडायचा तुम्ही. यावर इंद्रा बोलतो, मला वेळ वाया गेलेला आत्ताही आवडत नाही. राणी लगेच बोलते, हो ना, मग कशाला बोलत बसलाय, आमच्या सरांना वेळ वाया गेलेला अजिबात आवडत नाही, चला पुढे. दोघंही हसत रूमच्या बाहेर येतात. इकडे उर्मिला मालतीजवळ येते. ती मालतीचा आता कान फुंकणार असते. ती मालतीजवळ येते आणि बोलते, अहो तुम्ही अशा गप्प कशा काय बसू शकता. मालती बोलते, म्हणजे अहो राणी फॅक्टरीत निघाली आहे. मालती बोलते, तिला काय, नुसतं निमित्तच पाहिजे उंडारायला, घरातली कामं ठेवायची आणि बाहेर फिरत बसायचं. उर्मिला बोलते, आई अहो इथली कामं टाळण्यासाठी नाही जात ती, तिथली कामं व्हावीत म्हणून जातीये. मालती बोलते, तू काय बोलतेस, स्पष्ट बोलतेस का जरा, तू काय बोलतेस मला काही कळत नाही आहे. उर्मिला बोलते, आई अहो किती भोळे आहात तुम्ही. आई फॅक्टरीत जाणं आणि फिरायला जाणं हे वेगळं आहे. आता ती फॅक्टरीत जाणार, काम करणार, इंदिरा भाऊजींच्या पुढे मागे करणार, अक्कल पाजाळणार, आणि मग काय, आता तर काय, ती काही बोलली तर इंदिरा भाऊजींना तिचं कौतुक वाटतं. ती हे मुद्दाम म्हणून करणार, कारण इंदिरा भाऊजी तिला फॅक्टरीत घेऊन जाणार आणि तिला हेच हवं आहे. मालती बोलते, का अहो आई, का म्हणून काय, तिला फॅक्टरीमध्ये मालकीन म्हणून मिरवायचं आहे. आता मला सांगा, इतकी वर्ष फॅक्टरीमध्ये आबा आणि विक्रांत जात आहेतच ना, आपण गेलो का कधी त्यांच्या मागे, नाही ना, मग हिचं काय कौतुक आहे. तिथे इंदिरा भाऊजींच्या मागं करणार, आपण इथं राबणार आणि तिकडे ती मालकीनीसारखी राहणार. मालती बोलते, अगं पण हे इंद्राला कळाय नको का, त्याला अक्कल हवी की नाही, तो आपल्यासारखा घेऊन जातो तिला प्रत्येक ठिकाणी. आई हो त्यांना कळत नाही, मग तुम्ही तर थांबवलं पाहिजे ना. एवढ्यात इंद्रा आणि राणी तिथं येतात. इंद्रा आणि राणीला बघून उर्मिला बोलते, अरे वा निघालीस का. मालती बोलते, काहीही गरज नाही आहे. उठून मालती इंद्राणी राणीजवळ येते. मालती राणीला बोलते, फॅक्टरीमध्ये अनेक माणसं आहेत काम करायला, इथं घरची कामं कोण करणार आहे. राणी बोलते, मालती मॅडम मी केलीच सगळी कामं, जेवण पण बनवून झालं आणि सगळं आवरूनही झालं आहे. यावर मालती बोलते, अच्छा, म्हणजे आम्ही काय दिवसभर इथं अशाच बसून असतो, आम्हाला काय कामच नाही आहे. राणीला आई बोलताना बघून इंद्राला काही सण होत नाही. इंद्रा मध्येच बोलतो, आई आज राणीचं फॅक्टरीत येणं खूप महत्त्वाचं आहे. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काही क्लॉजेस आहेत जे तिला खटकत आहेत आणि तिला लिगल डिपार्टमेंटचं जास्त नॉलेज आहे, आणि शिवाय सांगते ना की तिनं घरातली सगळी कामं केली आहेत. मालती बोलते, इंद्रा इतकी वर्ष कोणी बघत नव्हतं का आपल्या फॅक्टरीतली ही कामं. इंद्रा बोलतो, आई तसं नाही आहे. अरे तसं नाही काय,
लोक नेमलेत ना, आपण पगारही देतो तसा त्यांना, हिचं काम नाही आहे ते. यावर इंद्रा बोलतो, आई हो, आपण पगार देतो त्यांना, पण ज्या गोष्टी त्यांच्या लक्षात नाही आल्या, ज्या राणीच्या लक्षात आल्या, म्हणून मला आज तिथं राणीची गरज आहे अगं. एवढ्यात आबा तिथे येतात आणि बोलतात, काय रे, तुम्ही अजून गेला नाही? इंद्रा बोलतो, निघतोय आबा. मालतीमध्येच बोलते, इंद्रा एकटाच जातोय फॅक्टरीत, हिला इथं घरची कामं आहेत. आबा बोलतात, आज घरची कामं तुम्ही दोघी सांभाळा, राणीनं फॅक्टरीत जाणं गरजेचं आहे. मालती बोलते, अहो आपलं लिगल डिपार्टमेंट आहे ना त्यासाठी, ती बघतील ना ती कामं. आबा बोलतात, नाही, यापुढे लिगल डिपार्टमेंट राणीलाच सांभाळायचं आहे, त्यामुळे तिने जाणं योग्य आहे, या तुम्ही. इंद्रा बोलतो, राणी चल. दोघेही बाहेर निघून जातात. उर्मिलाही तिच्या रूममध्ये जाते. मालती आबांना बोलते, मला हे अजिबात पटलेलं नाही आहे. आबा बोलतात, राणी जर फॅक्टरीत गेली तर आपल्यालाच मदत होईल, म्हणून मी तिला जा म्हणालो. मालती बोलते, अहो मी ते म्हणतच नाही आहे. मग तुमच्याकडनं ना एखादी अपेक्षाच नाही आहे मला. आता काय झालं, आता काय चुकलं माझं सांगा ना. अहो नंतर लिगलचं काम तीच सांभाळणार आहे असं का म्हणालात तुम्ही? अच्छा, म्हणून तुम्ही रुसलात. अहो रुसायचं आहे काय त्यात, जे चूक आहे ते चूक असेल ना, यात काय चुकलं माझं? राणीला ते जमणार नाही. आबा बोलतात, अहो इथून पुढे आयुष्य असंच असणार आहे, म्हणून म्हणतो राणीला प्रोत्साहन द्यायला हवं आपण. मालती बोलते, अहो पण घाई कशाला करायची, अजून तिचं शिक्षण पण पूर्ण नाही आहे, कसला अनुभव पण नाही आहे तिला, आधी शिकू द्या, स्वतःला सिद्ध करू द्या. आबा बोलतात, अहो इंद्रानं स्वतःला सिद्ध करण्याच्या अधिकार आपण त्याला एमडी केलं ना. मालती बोलते, अच्छा, म्हणजे आता तुम्ही तिची तुलना माझ्या इंद्राशी करताय. माझा इंद्रा उच्च शिक्षित आहे, परदेशातून शिकून आलाय. आबा बोलतात, हो मान्य आहे ना मला. मग म्हणून काय राणी हुशार नाही असं नाही ना. अहो नसेल ती परदेशात शिकली म्हणून काय तिची हुशारी कमी होत नाही. मालती बोलते, म्हणजे ती तिकडे मिरवणार आणि मी इथं घरची कामं करत बसायची का? आबा बोलतात, मी असं कुठं म्हणलंय. हे बघ मालती, मला खात्री आहे राणी घर आणि फॅक्टरी दोन्ही उत्तम सांभाळेल. अहो ज्या गोष्टी पुरुषांनाही जमत नाहीत त्या तुम्ही बायका सहज करून दाखवता. आणि जर का आपली सून हुशार असेल तर तिच्या हुशारीला न्याय देण्याची जबाबदारी आपली आहे ना. यावर मालती बोलते, मला काहीच माहीत नाही, उगच ना घाई करायची काही गडबड नाही, आधी तिला स्वतःला सिद्ध करू दे, तिला आयते द्यायची काहीच गरज नाही आहे. असं म्हणून मालती रागाने तिथून निघून जाते. आबा स्वतःशीच बोलतात, राणीवर माझा विश्वास आहे, ती स्वतःला नक्कीच सिद्ध करेल. इकडे इंद्रा आणि राणी गाडीने चाललेल्या असतात. इंद्रा गाडीमध्ये बोलत असतो, खूप कामं पेंडिंग्स आहेत, मीटिंग्स करायचे आहेत, मशीन रिप्लेस करायचे आहेत. पण राणीचं काही इंद्राच्या बोलण्याकडे लक्ष नसतं. राणीला सकाळी जी मालतीबरोबर झालेली घटना आठवत असते. इंद्रा बोलतो, बरं झालं तू सकाळी पेपर्स बघितलेच, मला कळलंच नाही नक्की. राणी बोलते, अहो सर एवढं काय त्यात. इंद्रा बोलतो, बाय द वे, सकाळी तू ज्या वेळेला आलीस तेव्हा वेगळ्याच तंत्रीत होतीस. राणी तिच्याच विचारात असते. इंद्रा बोलत असतो, राणी, ए राणी. इंद्रा गाडी थांबवतो. राणी त्याला बोलते, काय झालं सर? इंद्रा बोलतो, खाली उतर. दोघेही गाडीतून खाली उतरतात. राणी बोलते, काय झालं? इंद्रा बोलतो, काय झालं काय, मी बोलतोय तुझ्याशी, कुठं हरवलीस तू? राणी बोलते, ते मी उशिरा आले म्हणून काहीतरी बोलत होतात ना असं. इंद्रा बोलतो, काही बोलशील ना तू, आता दिसतंय मला तुझं लक्ष नाही आहे, कुठला एवढा विचार करतेस? राणी बोलते, सर मी फॅक्टरीत यायला नको होतं का? अगं पण का? तू स्वतःच म्हणत होतीस ना तुला यायचं आहे फॅक्टरीत. हो म्हणाले होते खरं, पण मला असं वाटतंय की मालती मॅडमना त्रास होईल असं काही केलं नाही पाहिजे. आणि काय होणार आहे त्याने? म्हणजे तू तिच्या मनाप्रमाणे वागलेस तर ती तुला ॲक्सेप्ट करेल असं वाटतंय? नाही तसं नाही, पण अहो त्यांच्या मनाप्रमाणे वागले तर त्यांना त्रास तरी नाही होणार ना. आता त्या एवढ्या चिडतात, ओरडतात, त्यामुळे त्यांना त्रासच होत असेल. आता तोच त्रास कमी करायचा आहे. आता सकाळी पण बघा ना, त्या एवढ्या भडकल्या. राणी बोलता बोलता बोलून गेलेली असते. इंद्रा बोलतो, काय सकाळी आई भडकली होती का? राणी बोलते, नाही ते म्हणजे त्या काय भडकल्या वगैरे नाही आहेत, ते उगच. इंद्रा राणीजवळ जातो, म्हणतो, राणी उगच खोटं बोलू नकोच, इकडे बघ, माझ्याकडे बघ, सांग मला काय झालं होतं नक्की. राणी बोलते, नाही म्हणजे एवढं काय नाही, म्हणजे मालती मॅडमना माझ्या काही गोष्टी आवडत नाहीत, मुळात त्यांना मीच आवडत नाही, त्यामुळं कधी कधी मनाला दुखल असं त्या बोलतात.
माझी चूक नसली तरी माझी चूक आहे असं त्या म्हणतात. आता त्या माझी चूक सांगतात म्हणून मला काही वाईट नाही वाटत, पण अहो त्या कधीच माझ्याशी माईने नाहीत बोलत याचं वाईट वाटतं. मुळात त्यांना मी या घरातच नको आहे. पण सर खरं सांगू का, मला हे घर सोडून नाही जायचं आहे. इथं तुम्ही, आबासाहेब, अजितदादा, रत्नाई अशी सोन्यासारखी जर माणसं असतील तर कसं कोणाला घर सोडून जावंसं वाटेल. यावर इंद्रा बोलतो, पण असं काय होणारच नाही आहे. तुझी जागा काय फक्त स्वयंपाक रूममध्ये आणि बेडरूममध्ये नाही आहे राणी, घरात आहे तुझी जागा. असं इझिली तुला त्या घरातून कोणीही काढू शकत नाही. हे या फ्रेंडचं तुला प्रॉमिस आहे. काय ना, या इंद्राचं पण असंच आहे. एक तर कुणाची दोस्ती करत नाही आणि जर केली ना तर आयुष्यभर त्याचा हात सोडत नाही. ओके बरं ते जाऊ दे. हुकुमाच्या राणीची इच्छा काय? फॅक्टरीत जायचं आहे की घरी सोडू? राणी बोलते फॅक्टरीत जायचं आहे. ओके मग चला. दोघेही गाडीत जाऊन बसतात. इकडे राणी फॅक्टरीमध्ये येते. तिथले कामगार राणीला बघून तिच्याजवळ येतात. त्यातील एक जण बोलतो, राणी बाईसाहेब कशा आहात तुम्ही? राणी बोलते, महादेव काका व हे बाईसाहेब वगैरे काय म्हणताय हो? हे बघा तुम्ही जर मला बाईसाहेब बोलात तर मी बोलणार नाही तुमच्याशी. महादेव काका बोलतात, बरं राहिलं, तुम्ही अशा रागू नका बरं का, मी इथून पुढं तुला राणीच म्हणेन बरं का. राणी बोलते, आता कसं? अहो राणी हा काय केलं की कसं आपलेपणा वाटतो. बाकी कशा आहात तुम्ही सगळे? दुसरा एक जण बोलतो, एकदम भारी बघ, खाऊन पिऊन सुखी आहे. दुसरी एक जण वर्कर बोलते, राणी अगं तू कशी आहेस? किती दिवसांनी आलीस फॅक्टरीत? राणी बोलते, मी बरी आहे अगं, पण ताई मला घरचं पण बघावं लागतं ना म्हणून. दुसरी बाई बोलते, अगं ते तर आहेच की, पण राणी तू तुझ्या घरच्यांची तुझी काळजी घेत जा. राणी बोलते, बरं. ती इकडे तिकडे बघत बोलते, गोट्या दिसत नाहीये, गोट्या कुठं आहे? एवढ्यात गोट्या बाहेरून राणीला बघतो. गोट्या तिथंच बाहेर थांबतो. माधव काका बोलतात, हा काय आला? हे बघ समोर. आज यायला उशीर झालाय वाटतं. गोट्या म्हणतच बोलतो, ह्या म्हाताऱ्याला पचकायची काही गरज होती का? आता इंद्रा सर चिडणार आणि पगार पण कापणार. इंद्रा त्याची बॅग तिथं ठेवतो आणि गोट्याजवळ जातो आणि तो गोट्याला बोलतो, काय रे उशीर का झाला तुला? गोट्या बोलतो, अहो सर ते मी इकडे यायला निघालो पण मध्ये म्हैस नाही रेडा आडवा आला. मग मी म्हटलं की रेड्यानं आपल्याला आडवं करायच्या आधी आपणच दुसरीकडनं जावं. मग मी दुसरीकडे गेलो तर तिकडून वळू उधळला होता सर. म्हणजे इकडं आड तिकडे वळू नाही, इकडं आड तिकडे विहीर असं झालं होतं सर. मग मी तिकडून वळवलं ना सर, मग तर मागं म्हैस पुढे वळू मलाच कळना सर काय करावं आणि काय नाही ते. मग मी तिकडून वळलो का नाही, मग दुसरीकडनं इकडं आलो. इंद्रा बोलतो, एक मिनिट, नीट श्वास घे आणि व्यवस्थित सांग, नेमकं कोण कोणाला आडवा आलं होतं? गोट्या बोलतो, ते रेडा आडवा आला आणि म्हैस उधळली होती. इंद्रा बोलतो, अरे पण तो आत्ता म्हणालास ना रेडा उधळला होता आणि कोणीतरी आलं कोणावर. अरे सांगतोयस ना उशीर कसा झाला ते. गोटे बोलतो, अहो सर ते मीच वाट अडवली रेड्याची आणि मग मला कळलं नाही, मग मी दुसऱ्या वाटेने गेलो आणि सायकल सर, सायकलची चेन पडली सर. इंद्रा बोलतो, अरे बापरे, एवढं सगळं एकदम घडलं ना? एवढ्यात राणी तिथे येते. गोट्या राणीला काहीतरी खुणवत असतो. इंद्रा बोलतो, काय झालं? तिच्याकडे काय बघतोयस? ती काय नाही करू शकणार यात, उशीर तुला झालाय. राणी बोलते, हां सांग तुला का उशीर झाला? तुला माहीत आहे ना इंद्रजित सरांना उशीर झालेला अजिबात आवडत नाहीये. मग का उशीर आलास तू? आणि सरांना आवडत नाहीये म्हणून नाहीये, आपल्याला लवकर याची शिस्त लागावी म्हणून लवकर यायचं असतं, कळलं का? गोट्या बोलतो, अगं मी मुद्दामून तसं नाही केलं, कारणच तसं होतं. इंद्रा बोलतो, काय कारण होतं? गोट्या लाजतच बोलतो, मी पोरगी बघायला गेलतो. राणी बोलते, काय काय करायला गेला होता तू? चक्क मुलगी बघायला गेला होता? अरे पण. गोट्या बोलतो, मला खरं सांगायला लाज वाटत होती. इंद्रा बोलतो, मग मुलगी पसंत आहे का? गोट्या बोलतो, काय? अरे मुलगी काय म्हणाली तुला? तुला मुलगी आवडली आहे का? तिला तू आवडलास का? गोट्या बोलतो, तसा मी काय आवडण्यासारखा नाही सर, पण मला ती जाम आवडली, लय भारी दिसत होती, एकदम कॅट. राणी आणि गोट्या एकमेकांना टाळे देणार असतात, दोघेही एकमेकांचा हात आवडतात. इंद्रा बोलतो, चांगलं आहे, मग लवकर लग्न करून टाक, फायद्यात राहशील. गोट्या हसतच बोलतो, म्हणजे सर लग्न करून तुम्हाला पण फायदा झाला ना सर? राणी बोलते, गोट्या काय बोलतोयस तू? इथं उभा राहू नको, जा पळ कामावं लाग, उशिरा आलाय नुसता. गोट्या पळतच फॅक्टरीमध्ये जातो. राणी इंद्राला बोलते, सर तुम्ही चिडला नाही आहेत? इंद्रा बोलतो, नाही, कोणीतरी मला सांगितलंय, वस्तीतले लोक खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून इथे येतात. राणी बोलते, अहो पण तुम्हाला तर उशीर झालेला अजिबात चालत नाही ना, तरी तुम्ही खूप नीट बोलला तो. इंद्रा बोलतो,
आता काय एखाद्याची मैत्री केली तर त्याचे काहीतरी गुणधर्म लागतीलच ना. यावर राणी बोलते, आपण मग मला पण दोस्तीचे गुण लागलेच पाहिजेत ना. मी सुद्धा आता खूप स्ट्रिक्टली जो काय घोळ झाला ना तो शोधून काढणार आहे आणि आपलं जे काय नुकसान झालं ना ते सगळ्यांच्या नजरेसमोर आणणार आहे. आणि जर माझा अंदाज खरा ठरला ना तर गेल्या 5 वर्षात आपलं बरंचसं नुकसान झालं आहे, म्हणजे करोडोंचं नुकसान झालं आहे. तुम्ही तुमच्या केबिनमध्ये जा, मी लीगल डिपार्टमेंटमध्ये जाऊन माझ्या कामाला लागते. इंद्रा बोलतो, ठीक आहे, आणि दोघंही आतमध्ये जातात. इकडे विक्रांत ऑफिसमधल्या माणसाला बोलत असतो, हे बघ, काही करून ती फाईल राणीच्या हाताला लागता नाही. काही कर, जाळून टाक, फेकून दे, क्लाउडवर असेल तर डिलीट करून टाक, पण ती फाईल राणीला सापडता कामा नये. आणि जर का काय गडबड केलीस तर लक्षात ठेव. तो व्यक्ती बोलतो, सर तुम्ही हे सांगायच्या आधीच सगळं करून मोकळा झालोय मी. विक्रांत बोलतो, गुड, आणि तिथून निघून जातो. तेवढ्यात राणी तिथे येते. ती येतानाच एका व्यक्तीला घेऊन आलेली असते. राणी तिथं असणाऱ्या व्यक्तीला बोलते, तुम्ही मला सगळे लिगल डॉक्युमेंटचे ओरिजिनल डॉक्युमेंट द्या. तो व्यक्ती बोलतो, पण आपल्याकडे या 10 वर्षातल्या जुन्या फाईल्स आहेत, त्या सगळ्या तुम्हाला चेक कराव्या लागतील. आणि ते सगळे रेकॉर्ड चेक करत बसलात तर दिवस जाईल. आणि त्या सगळ्या फाईल ऑनलाईन असतीलच असं काही नाही, आणि त्यामुळे हे काम खूप वेळ खावं आहे बघा. राणी बोलते, हो ठीक आहे ना, लागू द्या वेळ, आपण इथे कामासाठीच वेळ द्यायला येतो ना, काय हरकत नाही आहे. तुम्ही मला त्या कॉन्ट्रॅक्टच्या ओरिजिनल कॉपीज काढून द्या. तो विक्रांतचा माणूस बोलतो, ठीक आहे. राणी तिथंच टेबलवर बसते. तो व्यक्ती राणीच्या पुढे फाईलचा ढीग आणून ठेवतो. तो व्यक्ती मनातच बोलतो, मोठ्या डोंगरावरती संजीवनी बुटी शोधण्यासारखं आहे, शोधा शोधा, सगळ्या फाईल शोधा, तुम्हाला काही सापडणार नाही. इकडे विक्रांत इंद्रासमोर येऊन थांबलेला असतो. इंद्रा लॅपटॉपमध्ये काहीतरी करत असतो. विक्रांत मनातच बोलतो, एक ट्राय करून बघायला काय हरकत आहे. जर इंद्राला मान्य झालं तर सगळेच प्रॉब्लेम जातील. तो इंद्राला बोलतो, इंद्रा मी काय म्हणतो, राणी ते पेपर चेक करायला येते ते चांगलंच आहे, पण आपणही विचार करायला हवा. म्हणजे क्लायंट खूप जुना आहे, म्हणजे आबांच्या वेळेपासूनचे आहेत, आपले चांगले संबंध आहेत. तर मी काय म्हणतो, उगाच आपण त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये छेडछाड करून अविश्वास नको दाखवायला. आणि त्यांनी जर ते सिरियसली घेतलं तर ते कॉन्ट्रॅक्ट इग्नोर करतील. इंद्रा बोलतो, डोंट वरी विक्रांत, असं काही नाही होणार. मुळात कोणतंही कॉन्ट्रॅक्ट सही करण्याआधी चेक केलेलं चांगलं असतं. आणि आय एम शुअर राणीला जर त्यात काही गडबड वाटते ना तर त्यात गडबड नक्कीच असणार. यावर विक्रांत बोलतो, हो पण राणीला त्यातलं काय कळतंय. नाही, राणीने त्यात जर इंटरफेअर केला तर उगाच गैरसमज होऊ शकतो ना, आणि राणीच्या नाचण्याने उगाच आपण डिसिजन नको चेंज करायला. इंद्रा बोलतो, तू काय एवढा स्ट्रेस घेतोयस, त्या क्लायंटला उत्तर द्यायची तुझ्या एकट्याची रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे, त्याला मीही उत्तर देऊ शकतो, डोंट वरी. विक्रांत बोलतो, अरे पण. इंद्रा बोलतो, विक्रांत इनफ, तुला पण चांगलं माहिती आहे राणी उगाचच कुठेही इंटरफेअर नाही करत, ती चेक करते, करू दे ना तिला चेक. हे बघ, आपल्या हाती नक्कीच काहीतरी लागेल रे. विक्रांत म्हणतच बोलतो, हा काय राणीचा हात सोडायला तयार नाही, राणीने याला पुरता घोळात घेतलाय. आता माझा घोळ लक्षात येण्याआधीच मला पुढचा प्लॅन रेडी करून ठेवायला हवा. आणि आजचा हा भाग इथेच संपतो.